अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी रोखोक या वृत्तवाहिनीला आजच लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा। माजी नगरसेवक भरत मोरे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली धूळमुक्त कोपरगाव अभियानाला आजपासून सुरुवात करण्यात आली असून या अभियानाचा शुभारंभ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाजवळील शहरातील मेन रोड पासून करण्यात आले आहे। सदरच्या रस्त्याला मोठमोठे खड्डे पडले असून ते पालिकेमार्फत बुजवण्यात आले, परंतु सदरच्या खड्ड्यांमध्ये मुरुम टाकण्याऐवजी पालिकेने खडी टाकून यात देखील भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे। त्याचबरोबर या खड्ड्यांमुळे स्थानिक व्यापारी, दुकानदार आणि नागरिकांना धुळीमुळे त्रास सहन करावा लागत असून त्याचा परिणाम हा त्यांच्या व्यवसायावर झाला आहे। त्यामुळे याला सर्वस्वी जबाबदार फक्त नगरपालिका प्रशासन आणि मुख्याधिकारी यांची आहे असा गंभीर आरोप केला असून पालिकेने लवकरात लवकर हे शहर खड्डे व धूळमुक्त केले नाही तर मुख्य अधिकारी यांना खडीने आणि धुळीने स्नान घालणार असा इशारा यावेळी माजी नगरसेवक भरत मोरे यांनी दिला आहे। कोपरगाव शहरातील नागरिक ज्या मूलभूत गरजांपासून वंचित आहे त्या सर्व सुविधा त्यांना मिळत नाही, तोपर्यंत ते धूळमुक्त अभियान हे सुरूच राहील असा देखील त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले। यावेळी भरत मोरे, गगन हाडा, बालाजी गोरडे, भैया वालझाडे, यश मोरे, चैतन्य गलांडे, निलेश वाणी, फकीरा चंदनशिव, फिरोज पठाण, हाशम पटेल, मुन्ना मंसुरी, कान्हा हडा, शकील अत्तार इत्यादी आणि अनेक कोपरगावकर सामील झाले होते। कोपरगाव शहरातील मध्यवर्ती ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या स्मारकाजवळच नगरपालिकेने बांधलेल्या कॉम्प्लेक्सच्या जवळ जो मध्यवस्ती रस्ता, जो हा रस्ता प्रमुख या शहराचा रस्ता आहे, रहदारी असेल, शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी असतील आणि शहराचा प्रमुख रस्ता, या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले। हे खड्डे बुजवण्यासाठी आम्ही शिवसेनेनं काही दिवसापूर्वी आंदोलन केलं। ते आंदोलन केल्यानंतर खड्ड्याची डागडुजी झाली, पण डागडुजी ती सगळी भ्रष्टाचाराच्या पद्धतीने झाली। या दगडा मातीत सुद्धा भ्रष्टाचार झालेला आहे, कारण ते डागडुजीकरण जे झालं ते प्रॉपररित्या झालेलं नाही। आज म्हणून आम्ही कोपरगाव शहरातील सर्व पक्षीय, सर्व धर्मीय, सगळ्या कोपरगावकरांच्या वतीनं आम्ही आज हे आंदोलन हाती घेतलं। खऱ्या अर्थानं कोपरगाव शहर धूळमुक्त अभियान हे आमचं गेल्या 2 ते 3 दिवसापासून सुरू झालं। सह्यांची मोहीम आम्ही संपूर्ण कोपरगाव शहरामध्ये जेथे महापुरुषांचे स्मारक असतील, जेथे चौक असतील, सार्वजनिक ठिकाणी त्या ठिकाणी जाऊन आम्ही स्वच्छता मोहीमसाठी, खड्डेमुक्तीसाठी, धूळमुक्तीसाठी आम्ही सह्यांची मोहीम या ठिकाणी राबवतोय। काल मला बांगडी चाळीतून एका ग्राहकाचा फोन आला। या रस्त्यावरची खडी आता आम्ही गोळा केली, त्या खडीचा एक दगड 4 चाकी जाणाऱ्या गाडीच्या टायरा खालून निसटला। बंदुकीच्या गोळीप्रमाणे त्या दगडाला वेग होता। एक महिला त्या ठिकाणी वाचली, तिच्या डोक्याला जर तो दगड लागला असता तर तिचा जागीच मृत्यू झाला असता। हे स्थानिक जे व्यापारी आहेत, तिथून जाणारे येणारे नागरिक आहेत, या नागरिकांनी सुद्धा सांगितलं तुम्ही जी मोहीम हाती घेतली, खऱ्या अर्थानं ही मोहीम तुम्ही काही वर्षांपूर्वीच हाती घ्यायला पाहिजे होती, कारण या दगडामुळं अनेक लोक जखमी झालेत, अनेक लोकांचे या खड्ड्यांमुळं कंबर पाठ याचं दुखणं चालू झालं। या धुळीमुळं कोपरगाव शहराची बाजारपेठ खऱ्या अर्थानं पूर्ण कोलॅप्स झालेली। याला कारणीभूत नगरपालिका प्रशासन आहे। नगरपालिका प्रशासनाला आम्ही मागे सांगितल्याप्रमाणे दरवेळेस निवेदनं द्यायची का, दरवेळेस आंदोलनच करायचं का? ही नगरपालिका का स्वतःहून हे खड्डे जे पडलेले आहेत, शहरामध्ये प्रचंड धूळ दिसते, प्रत्येक दुकानात गेल्यानंतर ग्राहक कमी आहे पण त्याच्या काउंटरला धुळीचा थर जास्त आहे। आज या धुळीमुळे संपूर्ण कोपरगाव शहराची बाजारपेठ उद्ध्वस्त झालेली आहे। त्यासाठी आम्ही आज सर्वपक्षीय, सर्व धर्मीय, सगळे कोपरगावकरांच्या वतीने आजपासून आम्ही धूळमुक्त अभियान तर चालूच केलं, पण पहिला नगरपालिकेला आमच्यातर्फे आम्ही झटका दिला। जे खड्डे, त्या खड्ड्यातली खडी आज आम्ही या ठिकाणी गोळा केली आहे। काही वेळात जर नगरपालिका आली नाही, कोपरगाव शहरातील संपूर्ण खड्ड्यावरची पडलेली खडी जर त्यांनी गोळा केली नाही तर हीच खडी घेऊन आम्ही मुख्य अधिकारी यांच्या दालनात जाणार, त्यांना या खडीनं आणि धुळीनं त्यांना स्नान घालणार कोपरगावकरांच्या वतीनं। याचे होणारे गंभीर परिणाम आम्ही तर ते भोगायला तयार आहेत आमच्या कोपरगावसाठी, पण जे काही गंभीर परिणाम होतील त्याची सर्वस्वी जबाबदारी शासन प्रशासनाची आणि खास करून कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांची राहील। जय हिंद, जय महाराष्ट्र। हे दगड बघा, दगड ही खडी पण नाहीये, हे डायरेक्ट दगड आहे।
म्हणजे नगरपालिका प्रशासन हे एखाद्याचं जीव गेला पाहिजे याची वाट बघत आहे का? आम्हाला तर असा प्रश्न पडलेला आहे. हे एवढे मोठे मोठे दगड जर आपले छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या शेजारी, म्हणजे आपला हा मेन रोड आहे, कोपरगाव शहराचा हा मेन रोड मानला जाणारा हा रोड आहे, आणि ह्या रोडावरती एवढे मोठे मोठे जर दगड आहे, आणि इथं गोरगरीब आता हे व्यापारी आहे हे बसलेले आहे इथं, ते लहान लहान पोरं, त्या ताईच्या शेजारी एक लहान मुलगी बसलेली आहे, ती कमीत कमी फक्त 2 ते 3 वर्षाची असेल. हा दगड जर कधी तिच्या डोक्यात जर लागला तर तिचं काय होईल? हे म्हणजे नगरपालिका फक्त कशाची वाट बघते आम्हाला हेच कळत नाहीये. आम्ही फक्त त्यांना दरवेळेस फक्त दाखवून द्यायचं का कुठं खड्डे आहे, कुठं धूळ आहे, हे फक्त आम्ही दाखवूनच द्यायचं का? त्यांना कळत नाही का? हे काय झोपलेलं आहे का? हे झोपलेलं नाही आहे, झोपायचं सोंग घेऊन राहिलं. हे आम्हाला तुम्ही ना तीव्र स्वरूपाचं आंदोलन करायला लावू नका. आम्ही वारंवार तुम्हाला विनंती करतोय, आंदोलन करतोय. आता पुढचं आंदोलन हे डायरेक्ट आता नगरपालिकेमध्ये असेल, आणि ते नगरपालिकेचं जे आम्ही आंदोलन करू तर ते खूप वेगळ्या पद्धतीचं असेल, आणि ते शिवसेने स्टाईलचं असेल, आणि त्याची जबाबदारी ही प्रशासनाची असेल. एवढं बोलतो थांबतो. आणि इशारा समजा किंवा काही समजा, पण इशाराच आहे माझा, कारण नगरपालिकेला आता तरी जागा आली पाहिजे. जय हिंद, जय महाराज. आज या ठिकाणी आपले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासमोर जे आज झालेले आंदोलन, याला लय मोठं कारण आहे. कारण येणारे जाणारे लोक आहे, इथं बसणारे व्यवसाय करणारे लोक आहे, बाया आहे, लेडीज, म्हणजे सर्वजण इथं बरेचसे लोक इथं व्यवसाय करता येणारे जाणारे. आणि त्याच्यातून कधी एखाद्याला दगड हा लागला, काल तर एक जण वाचलं, परंतु आता एखाद्याला कधी जास्त कमी झालं याची जबाबदारी नगरपालिका घेणार आहे का? आणि दुसरी गोष्ट अशी का आता तुम्हाला वारंवार नगरपालिकेला सांगावं लागतं, त्यांची विनंती करावं लागतं, दरवेळेस निवेदन द्यावं लागतं. आता नगरपालिकेने पद्धत कुठंतरी सोडावा, कमी करावी ही पद्धत. आणि कोपरगावची काय समस्या आहे ती पूर्णपणे त्यांनी लक्षात घ्यावा आणि हे काम पूर्णपणे करावा. हे काम त्यांनी लवकरात लवकर कधी केलं नाही. आता त्यांना काही सांगायची गरज नाही का आम्हाला काय आंदोलन करायचं असतं आणि आम्ही काय आंदोलन करतो हे त्यांना पण नगरपालिकेला माहिती आहे. आता त्यांनी लवकरात लवकर हे कोपरगावचे खड्डे कधी बुजवले नाही. तर मी फकीरा चंदनशिव, सत्यशोधक लवची क्रांती सैनिकच्या वतीनं परत उपोषणाला बसणार. जय श्रीराम. जसे हनुमानाला अशी गदा घ्यावा लागली दुष्टांचा नाश करण्यासाठी, तसे कोपरगावचं धूळमुक्त करण्यासाठी आम्हाला झाडू घ्यावा लागला. काय आहे नगरपालिकेला प्रत्येक वेळेस सांगायचंच का? सांगितल्यावरच काम होणार आहे का? एवढे दगड मेन रोडावरती, या दगडातून कोण मेलं तर मग कोण याची जबाबदारी घेणार आहे? शिवसेनेला हे काय नवीन नाही आहे. शिवसेनेला शिवसेना स्टाईलने आंदोलन करून लागू नका, नाही तर याचे परिणाम काय होतील हे नगरपालिकेला माहिती आहे. शिवसेना जेव्हा नगरपालिकेत येते तेव्हा काय होतं हे आम्ही जनतेसाठी करतोय, हे आमच्या स्वतःसाठी नाही करत आहे. नगरपालिकेने याची लवकरात लवकर दखल घ्यावी, नाही तर याची सर्वस्व जबाबदारी प्रशासनाची राहील.